ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः। ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः। ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः। जिने वाढलेल्या भिक्षांनामुळे स्वतः भगवान शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली। हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते। ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते। असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला। या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही। लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे। आपल्याला अन्नातून जीवन मिळते, म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाश करू नये। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस, चूल आणि अन्न यांची पूजा केली जाते। अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची हे अगदी मी साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर नवीन मूर्ती खरेदी करणार असाल तर ती कोणत्या दिवशी खरेदी करावी, तिची स्थापना कशी करावी किंवा देवघरामध्ये तुम्ही पूजा करत असाल तर मूर्ती कुठे आणि कशी ठेवावी, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। पण त्याआधी आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल, माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे। तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न असं लिहायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे। तुम्ही श्री अन्नपूर्णा देवे नमः असं सुद्धा लिहू शकता। त्याचबरोबर स्वस्तिकही तुम्ही या दिवशी काढू शकता। तर इथे मी स्वस्तिक काढलेला आहे, त्यावरती सुद्धा हळदी कुंकू टाकायचं आहे। तुम्ही ही पूजा वेगळी पाटावरती किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता। तर तुम्ही जिथे कुठेही पूजा मांडली असेल तर तिथे स्वस्तिक काढायचं आहे, त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग त्यावरती एक छोटासा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्यावरती स्वच्छ असे लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता असतेच, पण ती कशी ठेवावी व तिची पूजा उपासना कशी करावी याबद्दल बऱ्याच जणींना माहिती नसते। तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही दिसायला अशी असते, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्या देवीने हातामध्ये अशी आडवी पळी धरलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ओळखू शकता। आपण सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या साक्षीने करतो, अग्नीच्या साक्षीने करतो। त्यामुळे सर्वात प्रथम मी ते पाटावरती थोड्या अक्षता ठेवून दिवा ठेवून घेतलेला आहे। दिव्याची सर्वात प्रथम हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे। दिव्याला नमस्कार करायचा आहे, धूपदीप ओवाळायचा आहे। त्यानंतर आपले विघ्नहर्ता आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना सर्वात आधी आपण अभिषेक करणार आहोत। तर एका छोट्याशा प्लेटमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता, नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादी सुपारी पण ठेवू शकता। तर ती सुपारी ठेवून तुम्ही त्यावरती सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मग पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही दुधानेही अभिषेक करू शकता आणि त्यानंतर सर्वात शेवटी स्वच्छ पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे। तर अशा प्रकारे गणपती बाप्पांना आपण अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना तुम्ही एखादा गणपतीचा मंत्रही म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे। त्यानंतर आपण सर्व पूजा मांडणी करून घेऊया आणि मग पूजा करूया। तर एका तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे। श्री अन्नपूर्णा देवे नमः, श्री अन्नपूर्णा देवी नमः, श्री अन्नपूर्णा देवे नमः। त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून आपल्याला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। असे म्हटले जाते की ज्या घरावर अन्नपूर्णा देवीची कृपा किंवा अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही। त्या घरात सर्वजण निरोगी राहतात।
त्यामुळे तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा देवीची स्थापना किंवा पूजा ही नक्कीच करा। तर त्यासाठी आपल्याला एक वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे। तर इथे मी प्लेट घेतलेली आहे। तर त्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये अर्धे असे तांदूळ भरून घ्यायचे आहेत। आपण त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे। तर तुम्ही तांबे, पितळ, चांदी किंवा मग स्टीलची वाटी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतेच, तर स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल। जर तुमच्याकडे चांदीची वगैरे असेल, पितळेची असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता। तर इथे मी छोटीशी स्टीलची प्लेट घेतलेली आहे। त्यामध्ये तांदूळ भरून त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती आपण श्री अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे। आपल्या रोजच्या पूजेमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे पूजा करायची आहे। तर फक्त जयंती दिवशीच नव्हे तर अशा प्रकारे आपण रोजच पूजा ही अन्नपूर्णा मातेची करायची आहे। पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होते आणि लोक उपाशी राहू लागले। हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूंची प्रार्थना केली आणि त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णूंनी शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली। समस्येचे निराकरण करण्यासाठी भगवान शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले व त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला। तर हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता, त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती असे म्हटले जाते। सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। तर या ठिकाणी आपली दिव्याची पूजा झालेली आहे। आता आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे। त्यानंतर आपण श्री अन्नपूर्णा देवीची पूजा करणार आहोत। तर देवीला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, थोड्या अक्षता व्हायच्या आहेत, एक फूल ठेवायचं आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे। प्रत्येक घरातील मुलीच्या लग्नाच्या वेळी मुलीचे कन्यादान करताना माहेरची माणसे आपल्या मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्तीही देतात आणि नववधू जेव्हा सासरच्या घरात प्रवेश करताना अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊनच आपल्या घरामध्ये सासरच्या घरामध्ये प्रवेश करते। बहुतांश घरामध्ये अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते, पण जर तुमच्या घरामध्ये ही मूर्ती नसेल तर तुम्ही या पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अशी मूर्ती आणून तिची स्थापना नक्कीच तुमच्या देवघरामध्ये करू शकता। तर हा महिना आपल्याकडे खूप पवित्र महिना मानला जातो। मार्गशीर्ष पौर्णिमा ही अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी केली जाते, त्यामुळे तुम्ही नक्कीच या दिवशी मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता। तर इथे मी पूजा झाल्यानंतर देवीला माता अन्नपूर्णेला दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे। त्यानंतर आपण या दिवशी गॅसची सुद्धा पूजा करणार आहोत। तर आपण गॅस सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्ही गॅस शेगडी स्टोवची पूजा करणार असाल तर ते आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक किंवा 5 नाम ओढले तरीही चालतील। तर इथे मी 5 नाम ओढलेले आहेत। त्यानंतर आपण त्यावरती हळदी कुंकू अक्षता फूल वाहून गॅसची सुद्धा पूजा करणार आहोत। अन्नपूर्णा देवी म्हणजे थोडक्यात माता पार्वतीचे रूप आहे, त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाच्या बाजूला तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही ठेवायची आहे, कारण ती माता पार्वतीचे रूप आहे, म्हणून आपण मूर्ती ही शिवलिंगाच्या बाजूला ठेवायची आहे। तर या ठिकाणी आपली गॅसची सुद्धा पूजा करून झालेली आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, त्यानंतर अग्निदेवतेलाही नमस्कार करून घ्यायचा आहे। तर बघा, देवघरामध्ये सुद्धा ठेवताना मूर्ती ही तुम्ही कधीही आपण जेव्हा देव स्थापन करतो तर वस्त्रावरती ठेवतो, तर ही मूर्ती आपल्याला वस्त्रावरती ठेवायची नाही। तर एका छोट्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग त्यामध्ये तुम्ही मूर्ती ठेवायची आहे। दररोज फक्त आपलं हळदी कुंकू लावून फुलं वाहून अगरबत्ती ओवाळून आपण रोजचीही पूजा करू शकता। त्यातील धान्य आहे, जे गहू असतील तांदूळ असतील तर ते धान्य तुम्ही आठवड्याला बदलले तरी चालतील, गुरुवारी शुक्रवारी या दिवशी तुम्ही हे तांदूळ बदलले तरी चालतील। जे आपण अन्नपूर्णा मातेखाली जे तांदूळ ठेवलेले आहे प्लेटमधील, तर ते तांदूळ आपल्या धान्यामध्ये त्यातील थोडेसे तांदूळ मिक्स करायचे आहेत आणि उरलेले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा सगळेच जरी तुम्ही मिक्स केले तरीही चालतील। त्यानंतर आपण कापूर लावून अन्नपूर्णा देवीची आरती करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची पूजा करताना एक मंत्र म्हणायचा आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध भिक्षा देही च पार्वती। याचा भावार्थ असा आहे की आई अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस, शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिय आहेस, मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ। तसेच या मंत्राचा जप केला तर तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही।
तर अशा प्रकारे माता अन्नपूर्णेची पूजा केल्यास अन्नपूर्णा देवीची आपल्या घरावरती अखंड कृपादृष्टी राहते आणि आपला संसार हा सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा होतो. घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदते. त्याचबरोबर त्या घरातील कर्त्या स्त्रीच्या डोक्यावर अन्नपूर्णा मातेचा वरदहस्त असल्यामुळे तिच्या हाताने केलेल्या अन्नाला चवही खूप छान येते असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा उद्या म्हणजेच मार्गशीर्ष दुसऱ्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला अशी अन्नपूर्णा देवीची पूजा आपल्या देवघरामध्ये नक्कीच करा. तुम्हालाही याचा छान अनुभव येईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि अजूनही काही तुमची शंका असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.